20% ज्यासाठी गाणार साहेब तुम्ही विनोदासाठी सातत्याने भांडता, प्रामाणिकपणे भांडता, मी त्याबद्दल शंका घेणार नाही. मोते साहेब भांडत, शंका घेणार नाही. पण 20% तुम्ही अभिनंदन करता. काय सांगितलं आपल्याला या सभागृहामध्ये मान्य शिक्षण मंत्र्यांनी? मला सन्माननीय सदस्य सामंत सर आणि आमचे देशपांडे सर म्हणाले, अहो मंत्री मोदी म्हणतात बजेटमध्ये तरतूद दिसत नाही कुठे. म्हणालात ना आपण, म्हणे बजेट घेऊन बसूया. प्रतिक्रिया दिली कपिल पाटलांना बजेट कळत नाही, बजेटमध्ये सगळं बसलं. ठीक आहे, मला कळत नसेल, म्हटलं चला अर्थसचिवांकडे. आणि लक्षात आलं दादा बजेटमध्ये तरतूद नव्हती. कॅबिनेट पुढे प्रस्ताव त्यानंतर गेला, त्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाही. फक्त तत्वता तुम्ही मान्यता दिली की प्रस्ताव सादर करा. अजून प्रस्ताव सादर पण झालेला नाही तुमच्याकडे. शिक्षण खातं काय करतंय? आणि दोष कारण तुम्हाला मिळतो, सरकारला मिळतो, बदनामी सरकारची होते ना. या 20% द्यायला पाहिजे, 100% अनुदान. प्रचलित धोरणानुसार अनुदान देऊ असं दोनदा आश्वासन आहे सभागृहातलं. तर प्रचलित धोरणानुसार म्हणजे ती वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्याला 20%, दुसऱ्या टप्प्याला 40, 60, 80, 100. 100 टप्पा उलटून 5 वर्ष झाली, त्यांना सुद्धा तुम्ही आता 20% देणार सांगता, पण निर्णय नाही. कारण कॅबिनेट पुढे मंजुरी मिळावी लागेल. कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय फायनान्स मंजुरी देणार नाही, त्याशिवाय बजेटमध्ये त्याचा प्रतिबिंब पडणार नाही. म्हणजे पुरवणी मागण्यात येणार आहे. पुरवणी मागण्या आम्ही पाहिल्या. तुमचाच आकडा आहे सभापती महोदय दादा, त्यांनी आकडे दिले गेल्या वेळेला. मान्य शिक्षण मंत्र्यांची प्रेस नोट, अप्रतिम प्रेस नोट निघत असते आणि तात्काळ निघत असते. आणि कुठे काही खट झालं तरी कपिल पाटलावर लगेच त्या प्रेस नोटमध्ये उल्लेख असतो. कपिल पाटलांची नौटंकी, कपिल पाटलांना उद्योग नाही, एक शेरा असतो. मी तुम्हाला गोळा करून पाहिजे देतो. खरं माझा काय संबंध असतो? बोलणं माझं काम आहे ना सभागृहामध्ये किंवा बाहेर. त्यांनी यात GR मध्ये काय म्हटलंय की 163,35,18,600 रुपये एवढं आवश्यक अनुदान आहे आणि ते आम्ही दिलेलं आहे असं मागच्या बजेटमध्ये सांगितलं. नंतर कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, सांगितलं ते 20%. 15-16 वर्ष झाल्यानंतर 100 रुपये पगार असेल, त्यातले 20 रुपयात काय भागणार आहे? उपाशी पोटी लोक राहिले. मागच्या सरकारने आम्हाला छळलं, त्रास दिला. आम्हाला वाटलं अच्छे दिन येतील तुमच्यामुळे. खरं दादा आम्हाला खरंच अपेक्षा होती, कारण तुम्ही आमच्या बाजूने बोलत होता. शिक्षण मंत्री सुद्धा त्या प्रश्नावर आमच्या बाजूने बोललेले होते विरोधी पक्षनेते असताना. त्यामुळे आता आम्हाला असं वाटलं की 20%, 40% ताबडतोब सुरू होतील. ठीक आहे म्हटलं, ते तरी सुरू करा. पण अजून पत्ता नाही. या पुरवणी मागणीत सुद्धा त्याचा पत्ता नाही. रोज फोन येतात. माझ्या मुंबईत 40-50 शाळा आहेत, पण महाराष्ट्रात इतके फोन येतात, सर ते 20%चं बघा ना, GR निघाला का, कधी सुरू होईल पगार? तावडेसाहेब म्हणतात झालं म्हणून, कधी पगार सुरू होईल? काकुळतीला येऊन लोक विचारतात. इतकं रडू येतं कधी कधी इरिटेट व्हायला होतं. पण 16 वर्ष माणसं उपाशी आहेत ना, कुटुंब आहेत ना त्यांची, कसंही लागले असतील, काही लागले असतील, पण शिकवतायत, मुलं आहेत त्यांच्या शाळेमध्ये, त्यांना पगार नको द्यायला? म्हणजे शिक्षकांचे पगार दिसतात, कुठे आहेत पगार? हजारो शिक्षकांना पगार नाही आहेत सभापती महोदय. उपाशी पोटी त्यांची कुटुंब कशी राहत असतील? उपाशी पोटी शिक्षकांच्या खांद्यावरनं शिक्षणाचा गाडा नाही चालू शकणार. माझी विनंती आहे दादा, तुम्ही हस्तक्षेप करा, माननीय मुख्यमंत्र्यांना निरोप द्या.